मित्रांनो, अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? जर तुम्ही विवाहित असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, यावर्षी अधिक महिना आहे आणि तो सुरू होणार आहे 17 मे रविवारच्या दिवसापासून. एक महिना अधिक महिना असतो. मित्रांनो, पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. आणि ते का, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडा कोडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते. त्याच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. आता हे अधिक मासातच का, तर अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केली जातात. त्यात आणखी एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी कधीच विवाहित मुलगी भरत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद स्वरूप मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. विधवा स्त्रियांची ओटी सुद्धा भरत नाही. म्हणून आईची ओटी भरणं शक्य नसेल तर अन्य सुवासिनीची खना नारळाने ओटी भरावी. तसे केल्यानेही सौभाग्यवतीचे स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व परिवाराला लाभतात. याचा अर्थ आई विधवा असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमयी नसतात का, तर तसे अजिबात नाही. विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही, म्हणून तिची ओटी भरत नाही. पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो. यासाठीच ओटी का भरतात ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक मासात आईची भरली जाणारी ओटी ही केवळ कृतज्ञतेचे प्रतीक आहे. गर्भधारणा हा त्या मागचा हेतू नाही. आता ओटी का भरतात? ओटी म्हणजे नाभी खालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटी पोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही. स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष भाग आहे. विवाहित स्त्रीची क्रूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीचा मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलोशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते. न विवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारका, सौभाग्यदायक
आरोग्यवर्धक शुभदायी मानतात. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते. यावरूनच या विधीचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. तर तुम्ही जर विवाहित असाल आणि तुमची आईसुद्धा विवाहित असेल तर तिची ओटी तुम्ही तिच्या घरी जाऊन नक्की भरावी. आणि जर आई विधवा असेल किंवा आई नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी विवाहित स्त्रीचे आशीर्वाद मिळावा म्हणून कोणत्याही सवाष्ण स्त्रीची ओटी नक्की भरावी. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.